एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या प्रभागातील महिलांसाठी म्हणा किंवा महिलांच्या सुरक्षेसाठी किंवा त्यांच्या उद्योगासाठी, त्यांच्या इतर काही समस्यांसाठी तुम्ही कशा प्रकारे काम करणार आहात? मी काही ज्या म्हणजे माझ्या ओळखीच्या ज्या काही महिला आहेत, म्हणजे हं, ज्यांचं ऑलरेडी काहीतरी असे फ्रीमध्ये मेकअपचे क्लासेस, हं. शिलाई मशीन किंवा लघु उद्योग आपण हा ज्याला लघु उद्योग म्हणतो. जे बोलतो ना, ते शिकवण्याचे त्यांचे क्लासेस चालतात ना. हां, मी बऱ्याचशा महिलांना तिकडे त्यांचे नंबर देऊन त्यांना तिकडेही हे केलं. पण मग काही महिलांचं मत की वहिनी दुसरीकडे कुठे जाण्यापेक्षा आपल्या प्रभागातल्या महिलांना इथल्या इथे काहीतरी हं, प्रशिक्षण मिळेल अशी सोय करा. हं, तर मग त्या सगळ्या गोष्टी अशा बघितल्या ना, तर या प्रभागामध्ये फक्त बचत गट खूप आहेत. हं. म्हणजे काही काहींनी ते इलेक्शनच्या टायमाला ओपन केलेले आहेत. काही काहींनी ते फक्त तिन्ही केलंय, मग आपला पण पाहिजे म्हणून ते चढाओढीमध्ये ओपन केले, हं. म्हणजे असेच बचत गट सुरू हां, केलेत. पण ते बचत गट ना फक्त कागदोपत्री आहेत, फक्त हं, नावं आहेत. ते महिला काहीतरी त्या महिन्याला जात असतील, एखाद दिवशी काहीतरी हे करत असतील, पण त्यातून निष्पन्न काहीच नाही. आणि असं हं. एकच बचत गट नाहीये, अशा खूप बचत गट आहेत. काही काही तर सुरू झाले, थोडे दिवसात ते बंद पण पडले. अच्छा. म्हणजे असेही आहेत. मग जेव्हा मी त्या महिलांना बोलली की अरे एवढे बचत गट आहेत, हं. तर तुम्ही काय केलं त्या बचत गटातून? कारण हे बचत गट असतात तर सरकारकडनं किंवा बँकेकडनं त्या बचत गटाला खूप दरामध्ये कमी कर्ज. व्याजदरामध्ये कर्ज वगैरे हां, मिळतं. मग ते मी त्यांना बोलली की तुम्हाला जर एवढं कमी व्याजदरामध्ये कर्ज वगैरे मिळतं, तर तुम्ही काय उद्योग वगैरे सुरू केला का? बरोबर. तर बोलल्या की अरे वहिनी, उद्योग सुरू करायला आम्हाला कसं असं कोणतरी पुढे पाहिजे, हं, जो एक असा काहीतरी भक्कम माणूस पाहिजे की त्याच्या जीवावरती आम्ही काहीतरी सुरू करणार. पण हं, बोलतो इथे कसं आहे, एकमेकीच्या अंगावर ढकलतात. हं, कर्ज घेतलं ना, तू घेशील का जबाबदारी, तू घेशील का? हं, त्यांना तसं नकोय. त्यांना असं पाहिजे की कोणतरी त्यांना एक मार्ग दाखवायला कोणतरी पाहिजे, की जेणेकरून कर्ज घेतल्यानंतर त्या कर्जाचा कसा वापर होईल किंवा त्याचं नियोजन कसं करायचं हे कोणतरी त्यांना सांगणारं पाहिजे. हं, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या बघितल्या ना, की असं वाटलं की या एकच हे हे एकच मी तुम्हाला उदाहरण दिलं, हं. पण अशी खूप उदाहरणं आहेत. म्हणजे महिलांची खूप समस्या आहेत, खूप प्रॉब्लेम्स आहेत.